महापौर पदाच्या निवडणुकीमध्ये भाजपला पाठिंबा दिल्यानं अहमदनगरमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या 18 नगरसेवकांवर येत्या 4 ते 5 दिवसांमध्ये कारवाई करणार असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अहमदनगर येथील पत्रकार परिषदेत सांगितलं आहे। नगरच्या झालेल्या निवडणुकीसंदर्भात सर्व माहिती मागितलेली आहे। पक्षानं आदेश देऊनही निर्णय धुडकावलाय, ही बाब गंभीर असल्याचं ते म्हणाले। सत्तेचा अतिरेक होताना पहिल्यांदा पाहिलं अशी टीका शरद पवार यांनी केली। देशाच्या संसदेत आज मंदिर मस्जिदीवर चर्चा होते, मात्र त्यापेक्षा आधुनिकतेची कास धरा असा सल्ला शरद पवारांनी दिला। ते अहमदनगरमध्ये बोलत होते। अहमदनगरमध्ये जे घडलं तो अपघात होता असं लंगडं समर्थन करत भाजपला बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या सर्व नगरसेवकांच्या विरोधात पक्ष कठोर कारवाई करेल अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली। भीम आर्मी संघटनेचे अध्यक्ष चंद्रशेखर आझाद यांची 3 दिवसानंतर अखेर सुटका झाली। यावेळेस चंद्रशेखर आझाद यांनी राज्य सरकारच्या विरोधात कोर्टात जाणार असल्याचं वक्तव्य केलं। यावेळेस भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांनी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। कोरेगाव भीमाचे आरोपी संभाजी भिडे बाहेर आहेत का असा सवाल यावेळेस चंद्रशेखर आझाद यांनी विचारलेला आहे। तर मला विरोध म्हणजे संविधानाला विरोध आहे असंही आझाद म्हणाले। चैत्यभूमीवर बाबासाहेबांच्या समाधीचं दर्शन घेऊन पुण्याला आणि भीमा कोरेगावला जाणार असल्याचं यावेळेस चंद्रशेखर आझादांनी म्हटलंय। मात्र प्रत्येक ठिकाणी पोलीस त्यांना थांबवत असल्यामुळे ते पुण्याला पोहोचणार का हा प्रश्न उपस्थित झालाय। भीम आर्मीचे अध्यक्ष चंद्रशेखर आझाद यांना पोलिसांनी स्थानबद्ध केलेलं आहे, त्यामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती। घाटकोपर येथील रमाबाई आंबेडकर कॉलनी समोर ठाण्याच्या दिशेनं हा रस्ता रोको जो आहे तो करण्यात आला। यावेळेस पोलिसांनी जवळपास 10 कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं। पुण्यामध्ये होणारी भीम आर्मीची सभा रद्द झालेली आहे। पुणे विद्यापीठानं या सभेला अनुमती द्यायला नकार दिल्यामुळे ही सभा आता रद्द करण्यात आली। भीम आर्मीचे अध्यक्ष चंद्रशेखर आझाद यांनी पवईमध्ये ठिय्या आंदोलन केलेलं आहे। पुण्याला जाताना अचानक आझाद यांनी आंदोलनाची दिशा बदलली आणि पवई गार्डनमध्ये आंबेडकर पुतळ्याजवळ ठिय्या मांडला। या अनपेक्षित आंदोलनामुळे पोलिसांची चांगलीच धावपळ उडाली, तर कितीही पोलीस आणू देत इथून हटणार नाही असा इशारा यावेळेस आझाद यांनी दिला। भीम आर्मीनं हायकोर्टात सभेची परवानगी मागितली होती, त्याबाबत उद्या हायकोर्टामध्ये सुनावणी केली जाणार आहे। रविवार असल्या कारणामुळे त्याची सुनावणी आता उद्या केली जाईल। कोरेगाव भीमा विजय स्तंभाजवळ पोलिसांचा मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। 1 जानेवारीला या ठिकाणी लाखो लोक अभिवादन करण्यासाठी येणार आहेत, त्यासाठी विजय स्तंभाच्या 4ही बाजूला पोलिसांनी वेढा दिलाय। सुरक्षेची व्यवस्था म्हणून पोलिसांकडून 7 श्वान पथकांची गस्त सुरू आहे। यामध्ये 7 जणांची टीम पूर्ण परिसर पिंजून काढते। तसंच कोणतीही संशयास्पद वस्तू आढळल्यास पोलिसांना संपर्क करा आणि घाबरू नका असं आवाहन पोलिसांनी केलं। साताऱ्यातील महाबळेश्वरच्या खरोशी इथे अंत्ययात्रेदरम्यान पूल कोसळला आणि दुर्घटना घडली। लोखंडी ब्रिजवरून अंत्ययात्रा घेऊन जात असतानाच हा ब्रिज कोसळला। या दुर्घटनेत रमेश कदम हे छातीला दुखापत झाल्यामुळे गंभीर जखमी झालेत, तर 8 जण किरकोळ जखमी झालेत। जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। बीड जिल्ह्यातील माजलगावमध्ये 10व्या प्रसूती दरम्यान एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली। मीरा एखंडे असं या महिलेचं नाव असून त्यांचा अतिरक्तस्राव झाल्यामुळे मृत्यू झाला आहे। मुलाच्या अभ्यासापोटी 10व्यांदा ही महिला गर्भवती होती। मीरा एखंडे यांना 7 मुली असून आधीच्या बाळंतपणात 2 मुलींचा मृत्यू झाला होता। 10व्या वेळी मुलगा झाला, पण त्यावेळेस दोघांचाही दुर्दैवी अंत झाला। जळगाव पाचोरा तालुक्यातील लोहटार गावामध्ये खासदार एटी नाना पाटील यांच्यासह भाजपच्या पदाधिकाऱ्यांसमोर भारत पाटील आणि त्यांची पत्नी आरती पाटील या दाम्पत्यानं अंगावर पेट्रोल ओतून घेत स्वतःला पेटवून आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली। भारत पाटील यांच्या जागेवर सभामंडप बनवत असल्याचा आरोप पाटील दाम्पत्यानं केलाय। यामध्ये पाटील आणि त्यांच्या पत्नी गंभीर जखमी असून त्यांना उपचारांसाठी आता जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। मुंबईतील वरळीच्या मध्यवर्ती भागामध्ये असलेल्या साधना हाऊस इमारतीत लागलेल्या भीषण आगीमध्ये धुरात घुसमटले गेल्यामुळे अग्निशमन दलाचे 12 जवान जखमी झाले, तर 8 तास उलटूनही ही विषारी धुराचं साम्राज्य वरळी परिसरामध्ये आहे, त्यामुळे नागरिकांना श्वसनाचा आणि डोकेदुखीचा त्रास होतोय। 12 पैकी 6 जवानांवर परळच्या केईएम रुग्णालयात उपचार सुरू असून दोघांना आयसीयू मध्ये दाखल करण्यात आले, तर इतर 6 जवानांवर पोद्दार रुग्णालयात उपचार सध्या सुरू आहेत। स्थानिक आमदार सुनील शिंदे यांनी आगीच्या चौकशीची मागणी केली। एवढं घातक केमिकल साठवण्याच्या परवानग्या होत्या का, लॅबोरेटरीसाठी लागणाऱ्या परवानग्या होत्या का असे प्रश्न आमदार सुनील शिंदे यांनी उपस्थित करत जबाबदार असणाऱ्या रिलायन्स इंडस्ट्री कंपनीवर कारवाईची मागणी केली आहे। परभणी सेलू रोडवर रात्री उशिरा दुचाकी आणि कार यांच्यामध्ये समोरासमोर धडक झाल्यामुळे भीषण अपघात झाला। या अपघातात दुचाकीवरील 3 जणांचा मृत्यू झालाय, तर 1 जण गंभीर जखमी झालाय। वसईत नववर्षाच्या पार्श्वभूमीवर 13 संशयित बांगलादेशींना कोस्टल गार्डनं ताब्यात घेतलं। पणजू आणि नायगाव समुद्रखाडीत हे संशयित अवैधरित्या रेतीचं उत्खनन करत होते। ओळखपत्रावरून हे सर्वजण बांगलादेशी असल्याचं समजतंय। दरम्यान त्यांच्यावर वसई पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला असून सर्व आरोपींना 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे।
पूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरून एका तरुणावर कोयत्यानं वार करून त्याची हत्या केल्याची घटना दापोडी इथे घडली। याशिवाय इतर 2 जण जखमी झाले असून या घटनेमुळे परिसरात दहशत पसरली आहे। अल्विन रवी राजगोपाल असं मृत तरुणाचं नाव आहे। जिंतूर तालुक्यातील बामणी इथे 28 डिसेंबर रोजी राष्ट्रीय पेयजल योजनेच्या कामाच्या उद्घाटनासाठी गेलेल्या आमदार विजय बांभळे यांना उद्घाटनासाठी मज्जाव घालून पळवून लावल्याचा व्हिडिओ समोर आलाय। उद्घाटनाच्या बोर्डची तोडफोड देखील करण्यात आली, तसंच आमदारांना परत पाठवल्याच्या या घटनेचे आता सोशल मीडियावर पडसाद उमटायला सुरुवात झालेली आहे। या व्हिडिओमध्ये बामणी इथे बोगस कामाचं उद्घाटन करण्यासाठी गेलेल्या आमदार विजय बांभळे यांना बाळासाहेब देशमुख यांनी पळवून लावलं असा मजकूर देखील आहे। औरंगाबादच्या पैठण इथे जायकवाडी पक्षी अभयारण्यामध्ये पक्ष्यांचा चिवचिवाट पाहायला मिळतोय। विविध प्रकारचे 100 ते 150 प्रकारचे देशी विदेशी पक्षी या ठिकाणी दाखल झाले असून ते पाहण्यासाठी अनेक पक्षीप्रेमी आणि छायाचित्रकार मोठ्या संख्येने या ठिकाणी दाखल होत आहेत। कोकण किनारपट्टीवरील पालशेत या समुद्र किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणात डॉल्फिन अवतरले आहेत। सुमारे 200च्या वर डॉल्फिन माशांचा कळप कोकण किनारपट्टीवर दाखल झालाय। गुहागरच्या या समुद्र किनाऱ्यावर पोहणाऱ्या डॉल्फिनची विलोभनीय दृश्य अनुभवण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणात गर्दी करतायत। कोल्हापूरच्या धामणे गावामध्ये 16 गव्यांचा कळप नागरिकांना दिसून आला। यामध्ये 2 लहान गवे देखील आहेत। गेल्या अनेक दिवसांपासून गावकऱ्यांना या गव्यांचं दर्शन होत आहे। दरम्यान शेती बहरत असताना या गव्यांकडून शेतीचं नुकसान होण्याच्या भीतीनं शेतकरी आता त्रस्त झालेत। भंडारा जिल्ह्यातील उमरेड पवनी करांडला अभयारण्यामध्ये एक नर वाघ मृत अवस्थेत आढळलेला आहे। या वाघाचा मृत्यू नेमका कसा झाला याचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे। सफारी करता गेलेल्या पर्यटक तसंच गाईडला हा वाघ अभयारण्यामध्ये मृत अवस्थेत दिसला। यानंतर या संदर्भातली माहिती वन विभागाला कळवण्यात आली। शिवाय हा वाघ स्थलांतरित होऊन या ठिकाणी आधीपासून असलेल्या वाघांसोबत संघर्ष झाल्यामुळे मृत्युमुखी पडला असावा असा अंदाज आता वर्तवण्यात येतोय। सांगरमेंट कॉलनीत बिबट्याला पाहिल्याचं काही जणांनी सांगितल्यानंतर नागरिकांमध्ये खळबळ उडाली। वन विभाग, पोलीस आणि महसूल प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी तातडीनं धाव घेत रात्री उशिरापर्यंत बिबट्याचा शोध घेतला, परंतु बिबट्या काही आढळला नाही। पश्चिम रेल्वेकडून महिला प्रवाशांची विटंबना केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला। बोरिवली रेल्वे स्थानकावर दरवाजा नसलेली शौचालय असून एका स्वयंसेवी संस्थेत काम करणाऱ्या संयुक्ता सिंग यांनी हा प्रकार समोर आणला। नसरुद्दीन शाह यांनी चिंता व्यक्त केली म्हणून त्यांना गद्दार ठरवावं का? गोध्रा दंगलीनंतर पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींनी देखील अशीच चिंता व्यक्त केली होती, म्हणून अटलजींना दोष देणार का असा सवाल सामनानं आज विचारलेला आहे। नोटाबंदीनं 100च्या वर बळी घेतले। काश्मीरात रोज सैनिक मरतायत, पण देशात चर्चा होते ती फक्त गोहत्या आणि त्यानिमित्त होणाऱ्या मनुष्य हत्यांची। अशा शब्दात सामनाच्या रोखठोकमधून मोदी सरकारवर चौफेर हल्ला करण्यात आला। रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये तब्बल 7 ठिकाणी मुंबई गोवा महामार्गावर राज्य उत्पादन शुल्क शाखेची भरारी पथकं अवैध दारू रोखण्यासाठी सज्ज झालेली आहेत। नवीन वर्षाच्या स्वागतासाठी गोवा बनावटीची दारू अवैधरित्या महाराष्ट्रात आणली जाते। सध्या राज्य उत्पादन शुल्क शाखेची भरारी पथकांची टीम डोळ्यात तेल घालून अवैध दारू रोखण्याचा प्रयत्न करते। त्यामुळे राज्य उत्पादन शुल्क शाखेच्या अधिकाऱ्यांना अलर्ट करण्यात आलेला आहे। तसंच खासगी वाहनातून सुद्धा अवैध दारू मुंबईमध्ये आणली जाते। मुंबईकरांची रविवारची पहाट ही थंडगार उजाडली असून मुंबईकर गुलाबी थंडीचा अनुभव घेत आहेत। आजचा पारा 19 अंश सेल्सिअस एवढा नोंदवण्यात आलेला आहे। तसंच या आठवड्यात गुरुवारी 3 वर्षातील विक्रमी थंडीची नोंद झालेली आहे। महाराष्ट्राचं मिनी काश्मीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वरमध्ये गेल्या 3 दिवसांपासून पारा वेगानं खाली उतरलाय। 2 दिवसांपासून वेण्णा लेक आणि लिंगमळा परिसरामध्ये सकाळच्या सुमारास 2 किलोमीटरच्या पट्ट्यात किमान तापमान 3 ते 4 अंश सेल्सिअस पर्यंत खाली आलंय। महाबळेश्वर इथे 4 दिवसांपासून कडाक्याची थंडी पडल्यामुळे लिंगमळा आणि वेण्णा लेक परिसरामध्ये दवबिंदू गोठतायत। त्यामुळे महाबळेश्वरच्या गोड स्ट्रॉबेरीला दवबिंदूमुळे फटका बसण्याची चिन्ह निर्माण झाली आहे। कडाक्याच्या थंडीमुळे कोल्हापूर जिल्हा आणि शहरवासीय चांगलेच गारठलेत। तापमानाचा पारा 13 अंशापर्यंत खाली उतरलेला आहे। ही थंडी आणखीन वाढेल अशी शक्यता आता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त। नाशिक जिल्ह्याचा कॅलिफोर्निया म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निफाड तालुक्यामध्ये थंडीनं तर कहर केला आहे। तालुक्यातील उगाव इथे 0 अंश सेल्सिअस इतकं तापमान आहे, तर कसबे सुकेना इथे 1 अंश सेल्सिअस, तर कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्रामध्ये 2.8 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली। राज्यात पुन्हा एकदा थंडीचा तडाखा वाढलाय। पुण्यासह जिल्ह्यात थंडी पडली असून वाढत्या थंडीमुळे पुण्यातील बागेमध्ये व्यायामासाठी गर्दी वाढली आहे। पुण्याचं आजचं तापमान 10 अंश सेल्सिअस इतकं आहे। येत्या काही दिवसात तापमान अजून कमी होण्याचा अंदाज पुणे वेधशाळेनं व्यक्त केला आहे। नागपुरात थंडीनं 81 वर्षांचा रेकॉर्ड तोडलेला आहे। नागपूरला चांगलंच आता या थंडीनं गारठून सोडलंय। नागपूरचं तापमान चांगलंच घसरलं असून 3.5 अंशापर्यंत हे तापमान जाऊन पोहोचलंय। परभणीमध्ये दुसऱ्या दिवशी देखील तापमान 3.3 अंश सेल्सिअसवरच असून उत्तरेतल्या बर्फवृष्टीचा मोठा परिणाम हा परभणी जिल्ह्यावर झाल्याचं दिसून येत आहे।
परभणीमध्ये यंदा इतिहासातील सर्वात कमी तापमानाची नोंद झाली असून नोव्हेंबरनंतर परभणीमध्ये थंडीनं जोर धरलाय. टीव्ही9चे प्रतिनिधी गजानन उमाटे यांना वनराटी यातर्फे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कारानं गौरवण्यात आलं. आमदार हरिभाऊ राठोड यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. वंचित बहुजन आघाडीतर्फे बाळापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बळीराम शिरसार यांना बुलढाणा लोकसभेची उमेदवारी देण्याची घोषणा करण्यात आलेली आहे. शेगाव येथील वंचित माळी समाज राजकीय एल्गार परिषदेत त्यांच्या नावाची घोषणा प्रकाश आंबेडकर यांनी केली. राज्यातील लोकसभेचा पहिला उमेदवार जाहीर करत आंबेडकर यांनी राजकीय पक्षांना एक प्रकारे धक्काच दिला. माळी समाजाकडून मागणी केल्यानंतर प्रकाश आंबेडकरांनी बुलढाण्याच्या उमेदवाराची घोषणा केली. चक्र आता तुम्ही फिरवलं असून हे चक्र असंच सुरू ठेवण्याचं आवाहन प्रकाश आंबेडकरांनी जनतेला केलं. ऊसाच्या एकरकमी एफआरपीसाठी मोठं आंदोलन करून स्वाभिमानी शेतकरी संघटना नवीन वर्षाचं स्वागत करणार आहे. 1 जानेवारी रोजी कोल्हापुरात साखर सहसंचालक कार्यालयावर विराट मोर्चा काढणार असल्याचं खासदार राजू शेट्टी यांनी म्हटलंय. कारखानदार आणि सरकार यांची मिलीभगत असून एफआरपीचे तुकडे करण्याचा सरकारचा डाव असल्याचा आरोप शेट्टी यांनी केला. तर सरकारला पुन्हा एकदा शेतकऱ्यांची ताकद दाखवणार आहोत असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला. भाजपचे सध्या मोदी बचाव मोहीम सुरू असून ऑगस्टा वेस्टलँड प्रकरणी भाजपचे काँग्रेसवरचे आरोप म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत. चौकीदार चोर आहे चा दुसरा भाग आता समोर आला असल्याची जळजळीत टीका काँग्रेसनं केली आहे. अंदमान निकोबार दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदींनी तिथल्या आदिवासींची भेट घेत त्यांच्याप्रमाणेच पेहराव केला होता. दरम्यान अनेक योजनांचं उद्घाटन यावेळेस मोदींनी केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी अंदमान निकोबारच्या 2 दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. यावेळेस त्यांनी 2004 मध्ये आलेल्या सुनामीतील मृतांना श्रद्धांजली अर्पण केली. उत्तर प्रदेशातल्या गाझीपूर इथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा आटोपल्यानंतर परतणाऱ्या भाजपा कार्यकर्त्यांच्या गाड्यांवर निषाद पार्टी आणि सुहेलदेव भारतीय समाज पार्टीच्या कार्यकर्त्यांनी तुफान दगडफेक केली. यात पोलीस हवालदार सुरेश वत्स यांचा मृत्यू झाला. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सुरेश यांच्या पत्नीला 40 लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याची घोषणा केली. उत्तर प्रदेशातल्या गाझीपूर इथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा आटोपल्यानंतर परतणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांच्या गाड्यांवर निषाद पार्टी आणि सुहेलदेव भारतीय समाज पार्टीच्या कार्यकर्त्यांनी तुफान दगडफेक केली होती. गाझीपूरमधील हिंसेत मरण पावलेल्या सुरेश वत्स यांच्या नातेवाईकानं 1 कोटींची भरपाई सरकारकडे मागितली. दरम्यान वत्स यांच्या राणीगंज या गावावर सध्या शोककळा पसरली असून घरावर दुःखाचा डोंगरच कोसळलाय. उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये 5 वर्षाच्या चिमुरडीची गळा दाबून हत्या करण्यात आलेली आहे. या विरोधात संतप्त झालेल्या नागरिकांनी पोलिसांच्या विरोधात जोरदार आंदोलन केलं. यावेळी संतप्त झालेल्या जमावानं पोलिसांवरही दगडफेक केली तर पोलिसांनीही आंदोलनकर्त्यांवर लाठीचार्ज केल्यानं यात अनेक जण जखमी झाले. त्यामुळे या ठिकाणी तणावाचं वातावरण निर्माण झालंय. बिहारच्या औरंगाबादमध्ये नक्षलवाद्यांनी शुक्रवारी रात्री प्रचंड धुमाकूळ घातला. या नक्षलवाद्यांनी 4 बसेससह 10 वाहनांना आग लावत अंदाधुंद गोळीबार केला. शुक्रवारी रात्री औरंगाबादच्या देव येथील गोदाम परिसरामध्ये ही घटना घडली. या हल्ल्यात एका आमदाराच्या चुलत नरेंद्र सिंग यांचा मृत्यू झालेला आहे. डझनभर लोक देखील या हल्ल्यामध्ये जखमी झालेत. अंदाधुंद गोळीबार केल्यानंतर नक्षलवाद्यांनी घटनास्थळावरून पळ काढला. एका गरोदर महिलेला आपलं रक्त दिल्यानंतर मदुराईतील 19 वर्षीय मुलाला HIV झाल्याचं निष्पन्न झालं. याचा धक्का पचवू न शकल्यामुळे मुलानं आज आत्महत्या केली तर गरोदर महिलेवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मेघालयमधील कोळसा खाणीत अडकलेल्या 15 कामगारांना बाहेर काढण्यासाठी 18व्या दिवशी रेस्क्यू ऑपरेशन सुरूच आहे. दरम्यान गोताखोर देखील सध्या या पाण्यात उतरू शकलेले नसल्यानं अडचणी वाढल्या आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज आकाशवाणीवर मन की बात या कार्यक्रमाद्वारे देशवासियांना संबोधित करणार होते. वाराणसीमध्ये मुख्यमंत्री योगींसह नागरिकांनी त्यांची मन की बात हा कार्यक्रम ऐकलेला आहे. दरम्यान या वर्षातील मोदींचा अखेरचा मन की बात हा कार्यक्रम आहे. वर्षाच्या सरतेशेवटी केलेल्या मन की बातमध्ये पंतप्रधान मोदींनी श्रीनगरच्या हनाया निसारचं कौतुक केलं. दक्षिण कोरियामध्ये कराटे चॅम्पियनशिपमध्ये गोल्ड मेडल जिंकलेल्या निसारला मोदींनी शुभेच्छा दिल्या. बांगलादेशमध्ये सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदान पार पडलेलं आहे. पंतप्रधान शेख हसीना यांनी देखील मतदानाचा हक्क बजावलाय. पंजाब पंचायत निवडणुकीसाठी आज मतदान पार पडलेलं आहे. जालंधरमध्ये 50.72% तर अमृतसरमध्ये 42% इतकं मतदान झालं. कानपूर पोलिसांनी चोरांच्या टोळीला अटक केलेली आहे. या चोरट्यांकडून चोरीचा माल हस्तगत करण्यात आला असून या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे. नवीन वर्ष 2019 मध्ये सार्वजनिक सुट्ट्यांपैकी केवळ 3 सार्वजनिक सुट्ट्या रविवारी येणार आहेत. उर्वरित सुट्ट्या अन्यवारी येणार असल्यामुळे नागरिकांना नवीन वर्षात तब्बल 21 सुट्ट्यांचा लाभ घेता येईल.
भूकंपामुळे 400हून अधिक बळी गेलेल्या फिलिपाईन्समध्ये सुनामीचा इशारा आता देण्यात आला, मात्र मागे घेण्यात आलाय. इजिप्तमध्ये पोलिसांनी विविध ठिकाणी केलेल्या धडक कारवाईत 40 कथित दहशतवाद्यांचा खात्मा केला. कैरोत दहशतवाद्यांनी आत्मघातकी बॉम्बस्फोट केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. चांगपोर या उपग्रहाचं चंद्रावरील नियोजित कक्षेत प्रवेश अखेर झालेला आहे. सकाळी चीननं हा एक फोटो प्रसिद्ध करत त्याची माहिती दिली.